नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुळ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पौर्णिमेनंतरचे काही दिवस तुमच्या आयुष्यात मोठे बदल घेऊन येऊ शकतात. काही गोष्टी अशा घडू शकतात ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. मित्रांनो, पौर्णिमा हा फक्त चंद्राचा दिवस नसतो. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये पौर्णिमेला विशेष ऊर्जा प्राप्त होते असे मानले जाते. या काळात मन अधिक संवेदनशील होते, निर्णय अधिक प्रभावी ठरतात आणि जीवनातील काही सत्य गोष्टी समोर येऊ लागतात. तुळ राशीचे लोक स्वभावाने शांत, समंजस आणि न्यायप्रिय असतात. परंतु अनेक वेळा दुसऱ्यांचा विचार करताना स्वतःच्या भावना बाजूला ठेवतात. याच कारणामुळे काही वेळा त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. पौर्णिमेनंतर काही तुळ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागू शकतो. काही लोकांना नातेसंबंधामध्ये स्पष्टता मिळू शकते. जे लोक खरे आहेत ते तुमच्या सोबत राहतील आणि जे फक्त स्वार्थासाठी जवळ होते ते हळूहळू दूर निघून जातील. मित्रांनो, हा काळ घाबरण्याचा नाही, हा काळ सावध राहण्याचा आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की संकट येण्यापूर्वी संकेत मिळतात. ते संकेत ओळखणे हीच खरी बुद्धिमत्ता असते. आजचा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आम्ही तुम्हाला एक विशेष उपाय सांगणार आहोत जो मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. मित्रांनो, आता आपण त्या संकेताबद्दल जाणून घेऊ ज्याकडे तुळ राशीच्या व्यक्तींनी विशेष लक्ष द्यावे. पहिला संकेत म्हणजे अचानक बदलणारे वातावरण. काही लोकांच्या आयुष्यात अचानक नवीन व्यक्तींचा प्रवेश होऊ शकतो. काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात, तर काही नाती कायमची दूरही जाऊ शकतात. तर दुसरा संकेत म्हणजे आर्थिक निर्णय. या काळात घाईघाईने कोणालाही मोठा व्यवहार करू नका. कर्ज, गुंतवणूक किंवा भागीदारी करताना सर्व माहिती नीट तपासून घ्या. मित्रांनो, तिसरा सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजेच आरोग्य. शरीराने थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य विश्रांती, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार आवश्यक आहेत. चौथा संकेत म्हणजे मनातील अस्वस्थता. काही वेळा कोणतेही कारण नसताना मन बेचैन वाटू शकते. अशा वेळी ध्यान, नामस्मरण आणि सकारात्मक वातावरण यांचा आधार घ्या. पाचवा संकेत म्हणजे अचानक मिळणारी संधी. तर मित्रांनो, काही लोकांना नवीन नोकरी, व्यवसाय किंवा प्रगतीची संधी मिळू शकते. परंतु प्रत्येक संधी स्वीकारण्यापूर्वी तिचे फायदे आणि तोटे समजून घ्या. मित्रांनो, जीवनात येणारी प्रत्येक आव्हान आपल्याला काहीतरी शिकवून जाते. म्हणून कोणतीही घटना घडली तरी आत्मविश्वास सोडू नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. सकाळी आणि संध्याकाळी काही मिनिटे शांत बसून प्रार्थना करा. मनातील नकारात्मक विचार कमी करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागा आणि अनावश्यक वाद टाळा. मित्रांनो, लक्षात ठेवा, ग्रह आणि परिस्थिती संकेत देऊ शकतात, परंतु तुमचे निर्णय आणि
आणि कृतीच तुमचे भविष्य घडवतात. मित्रांनो, आता ह्या व्हिडिओच्या शेवटी आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येऊया. पौर्णिमेनंतरचा काळ अनेकांसाठी आत्मपरीक्षणाचा असू शकतो. काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील, तर काही गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगळ्या असू शकतात. परंतु प्रत्येक अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. तूळ राशीच्या व्यक्तींनी या काळात संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. राग, अहंकार आणि घाई यामुळे नुकसान होऊ शकते. शांतपणे विचार करून निर्णय घेतल्यास अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. दररोज सकाळी सकारात्मक विचारांची दिवसाची सुरुवात करावी. कृतज्ञता व्यक्त करा. आपल्या आईवडिलांचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. गरजू व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न करा. जर काही अडचणी येत असतील तर त्यांना शेवट समजू नका. प्रत्येक रात्रीनंतर नवीन सकाळ येते, त्याचप्रमाणे प्रत्येक कठीण काळानंतर चांगला काळही येतो. स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा ठेवा. नियमित नामस्मरण करा. चांगले विचार, चांगले कर्म आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे जीवन अधिक सुंदर होऊ शकतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.